पुण्यातली विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध कशी झाली या प्रश्नाचं उत्तर समजून घ्यायचं असेल तर एकच व्यक्ती इनफ आहे. त्याचं कारण असं आहे की तीच व्यक्ती ज्या व्यक्तीने या पक्षातल्या पार्थ पवारांपासून ते सुनेत्रा पवारांपर्यंत बैठका केल्या, त्या बैठकांना ती उपस्थित होती. हीच व्यक्ती आहे जी व्यक्ती मुंबईत जाऊन परत एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही भेटली, तिथून शरद पवारांपर्यंत बैठका झाल्या आणि त्यानंतर या सगळ्यातली आतली एक एक लिंक जोडत गेल्यानंतर कळतं की विक्रम काकडे यांची निवडणूक बिनविरोध होण्यामागे नक्की कोण आहे आणि कसं झालंय हे समजून घ्यायचं असेल तर माझ्यासोबत आहेत संजय काकडे. स्वागत तुमचं मुंबई तकमध्ये. ही बिनविरोध कशी झाली वगैरे या गोष्टी आपण एक एक बोलू, पण मला सुरुवात इथपासून करायची आहे की तुमचा पक्षप्रवेश कसा झाला. कारण या सगळ्यामधला मला असं वाटतं की काही गोष्टी एस्टिमेट करता येतील अशा होत्या, प्रेडिक्टिव्ह होत्या, पण तुमचा पक्षप्रवेश कोणालाच अपेक्षित नव्हता. हे काय झालं की एका घरामध्ये कुठल्याही घरामध्ये तिकीट देताना पक्ष विचार करतो की बाबा त्या व्यक्तीचा किती उपयोग होऊ शकतो आपल्याला. म्हणजे आता नवीन दुसऱ्या पक्षांना आपल्या पक्षात घ्यायचा व्यक्तीला की आता जसं माझ्याच घरचं एक्झाम्पल घ्या किंवा नारायण राणे साहेबांच्या घरचं एक्झाम्पल घ्या किंवा मुंडे साहेबांचं किंवा जे कुठले पक्षांना इकडनं तिकडे आले तिकडनं इकडे गेलेत त्या पक्षामध्ये छगन भुजबळांचं उदाहरण घ्या आपल्याकडे आहेत. असं होतं की एका माणसाला म्हणजे माझ्या मुलाला नुसतं मी पाठवायचं झालं तर पक्ष विचार करणार की अरे मुलगा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि वडील त्याचे भाजपमध्ये, हा कन्सेप्ट काही ज्येष्ठांना पटला नव्हता. काही जे राष्ट्रवादीमध्ये ज्येष्ठ नेते आहेत त्यांना पार्थ दादांची आणि विक्रम माझ्या मुलाची मैत्रीपेक्षा त्यांनी दूरगामी विचार केला की बाबा मैत्री आहे ठीक आहे, माननीय अजितदादांनी शब्द दिलता इथपर्यंत पण ठीक आहे आणि वहिनी म्हणतायत ते पण ठीक आहे, परंतु आपल्या पक्षामध्ये असं कसं होईल की एकाला घ्यायचं आणि त्याच्या वडिलांना भाजपमध्ये ठेवायचं. हा कन्सेप्ट मी मागे एका चॅनलला पण बोलून टाकलो की बाबा तसं असू शकत नाही. मग मी असं करणार होतं की त्यांना राष्ट्रवादी देऊन मी माझं राजकीय थांबवणार होतो संपूर्ण. परंतु मग काही ज्येष्ठांचं ओरले पडले की बाबा जोपर्यंत तुम्ही येत नाही पक्षात तोपर्यंत आम्ही विक्रमला कसं सीट देणार. ते प्रॅक्टिकल गोष्ट होती तशी. मी देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारलं की साहेब असं असं आहे, मी काय निर्णय घ्यायचा. ते म्हणले संजय तू जा तिकडं. म्हणजे तुमचा सीएम साहेबांना फोन झाला. माझं रात्री मी 1 वाजता साहेबांशी बोललो की साहेब सगळ्यांचंच म्हणणं आहे की तुम्ही पण या पक्षात. मग रात्री 1 वाजता साहेब म्हणले संजय जा, आपला घटक पक्षच आहे. असं नाही की तू काँग्रेसमध्ये जातोय किंवा उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेत जातोय किंवा पवार साहेबांच्या राष्ट्रवादीत जातोय. तू जातोय ते आपल्याच घटक पक्षामध्ये जातोय आणि तुझ्या मुलाला तिकीट मिळत असेल तर तू नक्कीच जा. मग त्यांच्या कानावर घालून सकाळी आम्ही 10 वाजता मग सगळ्यांच्या आग्रह खातीर 11 वाजता प्रवेश केला आणि मग नंतर आम्ही 1 वाजता तो फॉर्म भरला 2 वाजता. पण हे ओव्हरनाईट कॉन्व्हर्सेशन आहे की ऐनवेळी ही अट आली की तुम्हाला पण यावं लागेल तरच विक्रम काकडेंचा मार्ग पुढचा क्लिअर होईल. हो, हे वस्तुस्थिती आहे आणि मी माझ्या मुलाची इच्छा पण होती आणि त्याला पुढं करायचं आहे मला राजकारणात. त्यामुळे मी पण म्हटलं ठीक आहे बाबा चला, मान्य आहे. म्हणजे कोणीही असतं ते यात टाकलीच असते, हे साहजिक आहे. म्हणजे हा राजकीय एक अजेंडाच असतो की बाबा असं नाही होऊ शकत. खूप पूर्वी असं व्हायचं. माधवराव शिंदेच्या घरामध्ये त्यांची आई वेगळ्या पक्ष होती, ते वेगळ्या पक्ष होते, ते भाजपमध्ये होते, काँग्रेसमध्ये होते. परंतु आत्ताच्या या गेल्या 20-25 वर्षातला सक्क ब्लड रिलेशन म्हणजे सक्क रिलेशन. जसं मुंडे साहेबांचं आणि धनंजय मुंडेंचं काही ब्लड रिलेशन नव्हतं. धनंजय मुंडे भावाचा मुलगा होता, ते ठीक आहे. पण असं कुठलं नाहीये की महाराष्ट्रात उदाहरण की बाबा एका घरात राहत आहेत, एका कुटुंबात राहत आहेत आणि वेगळ्या पक्षात आहेत. ते शक्यच नसतं. म्हणजे म्हणून मी पण लगेच ऍक्सेप्ट केलं की ठीक आहे चला, मला मान्य आहे ते. पण मग त्या अटीसाठीच हे पूर्ण जे काही डील होतं थांबलं होतं की तुम्ही आले तरच हे पुढे जाणार. हो, त्यांच्या अटी ज्येष्ठांच्या अटी होत्या. ओके, म्हणजे सुनेत्रा पवारांच्या नव्हत्या. नाही, वहिनीच्या पण होत्या. ज्येष्ठ म्हणजे पार्थ पवार सोडलं तर सगळ्यांच्या अटी होत्या त्या. बरं, फक्त पार्थ पवारांची नव्हती. बरं, ठीक आहे. तुमचा पक्षप्रवेश वगैरे झाला नंतर ह्यांनी सगळ्यांनी सांगितलं तर पार्थ पवार पण म्हटले की बाबा घेतलं तर फायदाच होईल. बरं, पण मग आता मला समजून घ्यायचं आहे, सुरुवातीला काही नावांच्या चर्चा होत्या. जसं की आता समजा पुण्यातले कॅन्डिडेट आहेत. पुण्यातले राष्ट्रवादीच्या लोकांशी मी ऑफ द रेकॉर्ड बोलल्यानंतर मला कळलं की पुण्यात 3 जागा होत्या. वडगाव शिरीची एक जागा होती, वरती जुन्नरची बेनकेंची एक जागा, त्यानंतर खाली खेडची मोहिते पाटलांची जागा. 3 स्टँडिंग आमदार या निवडणुकीला पडले. त्यांच्यातल्या एखाद्याला तिकीट देऊन परत एकदा पक्षवाढीसाठी विचार करणं, असं असताना सुद्धा पक्षश्रेष्ठींनी किंवा तुम्ही जे ज्येष्ठ आपण त्याला कोट अँड कोट म्हणू यांनी विक्रम काकडेंच्या उमेदवारीचा निर्णय घेतला.
सो यामुळे काय झालंय की केडरमधल्या लोकांची बोलल्यानंतर असं कळतं की मग स्पेसिफिक लोकांनाच पक्षामध्ये वेटेज मिळते का किंवा स्पेसिफिक लॉबी चालते आता का? मी याच्यावर असं उत्तर देऊ शकतो की ते तेवढ्याच बुद्धीचे लोक आहेत. कारण हे सगळं सत्ता असताना पडलेत. सत्ता असताना पण जे तुम्ही सांगितलं ते चूक, ते सगळे सत्ता असताना 5 वर्ष सत्ता भोगून जर त्यांचा प्रभाग सांभाळता नसेल येत त्यांना, त्यांचा मतदारसंघ त्यांना सांभाळता येत नसेल, आणि संजय काकडे काय आहे त्यांना माहिती असून जर ते असं बोलत असतील तर मला आश्चर्य वाटतं की मी पक्षाच्या किती फायद्याचं आहे, ज्येष्ठींनी का मला आत टाकली, किंवा महाराष्ट्रामध्ये माझ्या एवढं नेटवर्क त्यांचं आहे का. एक्झाम्पल, कुठलाही उमेदवार त्यांनी ते स्वतःची बघितलं की तो कोण आहे, काय आहे, त्याची स्वतःची ताकद किती आहे, संजय काकडेंची ताकद किती आहे, ही जर तुलना केली ताकदीची तर मला सांगायची आवश्यकता नाही की पक्षाला कोण फायद्याचं आहे. आणि आता पक्षाला फायद्याचं महत्व आहे की बाबा पक्ष वाढीला जो उपयोग जास्तीत जास्त होईल तो महत्वाचा आहे. मला गंमत काय बघा, ज्या पुण्यात आपण आता बसलो ना तिथे पक्ष वाढीसाठीचा विषय काय आहे की तुमचा म्हणजे तिथे अपोजिशन नाही पुण्यात सगळ्यात वाढलेला पक्ष तर भाजप आहे. आज तुम्ही भाजप सोडून जेव्हा राष्ट्रवादी येत आहेत त्यावेळी तुमच्या पक्षाच्या वाढीसाठी तुमचा शत्रू ऑटोमॅटिकली बीजेपी होऊन जातो. मी नुसता भारतीय जनता पक्षात होतो बरोबर, पण मी नुसतं पुण्यापुरतं नाहीये. माझं नेटवर्क म्हणजे जर का 4 नेते राष्ट्रवादीतले म्हणतात की संजय काकडे आला पाहिजे, बरं, त्याच्यामागे काहीतरी कारण असू शकतं. आणि जे मला कॉन्फिडन्स आहे की मी म्हणजे भारतीय जनता पक्षात मी राहिलो तेव्हा भारतीय जनता पक्ष पुण्यामध्ये वाढवला, कारण पुण्यापुरतं मला काम दिलं होतं त्यांनी. आता मला जे पार्थदादा असतील, सुनीताताई वहिनी असतील, ही जी जबाबदारी देतील ते मला खात्री आहे की बाबा अशी नाही पुण्यापुरतं ठेवणार नाहीत ते मला. आणि मी संपूर्ण महाराष्ट्रात पक्ष वाढीसाठी खूप काम करू शकतो हे त्यांना खात्री आहे. त्यांना माझ्याबद्दलचं पूर्ण नॉलेज आहे. बरं. त्यामुळे जर का चारही पक्षश्रेष्ठी जेव्हा म्हणतात निर्णय टाकतात किंवा संजय काकडे नाही घ्या, तर त्यांना इच्छुकांनाही माहिती पाहिजे होती किंवा संजय काकडे आला तर त्यांनाही फायदा आहे भविष्यात. काय आलंय, राजकारण इतकं प्रवाही झालंय की 2017ला तुम्हाला भाजपने जबाबदारी दिली की पुण्यामध्ये पालिका निवडून आणायची. यावेळी दादांची सगळ्यात जास्त माणसं कोणी फोडली असतील तर त्यावेळी लोक तुम्हाला विलन ठरवतात. बरोबर आहे ना. त्यानंतर आता आज जेव्हा विक्रम काकडेंच्या उमेदवारीचा विषय येतो त्यावेळी तुम्ही ओव्हरनाईट निर्णय होतो, तुम्ही सीएम सरांच्या परवानगीने थेट इकडे येता. राजकारणात कॉन्ट्राडिक्शन चालतं, पण एक व्यावसायिक व्यक्ती जी स्वतःची इमेज बिल्डिंग करते ती राजकारणात येते, त्या गोष्टीला मग परत क्रेडिबिलिटी मी सांगतो की मी राजकारणात आत्ता नाही आलेलो. मी राजकारणात 2012ला आलो, म्हणजे आज 14 वर्ष झाली. बरोबर. असं नाही की मी काल राजकारणात बिझनेसमॅन कालपर्यंत आणि आज राजकारणात आलो. मी 2012ला सुद्धा माझ्याकडे 52 आमदार घेऊन मी महाराष्ट्रातले 52 आमदारांची मूठ बांधून फॉर्म भरला होता. अपक्ष कुठल्याही पक्षाचे मी सदस्य नव्हतो तेव्हा. राज्यसभेची 2012ला 52 आमदार माझ्याकडे होते आणि मी फॉर्म जो भरला होता तो जनार्दन त्रिपाठी म्हणून होते आणि वंदना चव्हाण दोघांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे फॉर्म भरले होते. आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडं टोटल एक पूर्ण निवडून येणार होता आणि एकाला फक्त 26 आमदार शिल्लक होते आणि माझ्याकडे 52 आमदार होते. म्हणजे मी आज कालपर्यंत बिझनेस केला आणि आज लगेच राजकारणात आलो, असं हे जे भूलभुलैया चालू आहे काही लोकांना मीडियाच्या हाताशी धरून आमच्या इच्छुकांची, ती पूर्णपणे चुकीची आणि बालिश बुद्धीची आहे. मी जर का 2012ला 52 आमदार जमा करू शकतो कुठल्याही पक्षाचा सदस्य नसताना, कुठल्याही पक्षाचे आमदार नाही, छोटे पक्ष आणि अपक्ष ही मूठ बांधून 52च्या 52 ठेवून मी फॉर्म भरून नंतर आदरणीय पवारसाहेब म्हणले बाबा संजय आपल्याला बंगालमध्ये अपक्ष संपूर्ण निवडणूक जी झाली ती बिनविरोध झाल्या, 7 राज्य 8 राज्यांमध्ये बिनविरोध राज्यसभा झाल्या, आपल्या महाराष्ट्रात पण झाली पाहिजे. म्हणून मी 52 आमदार तसेच्या तसे असताना पवारसाहेबांच्या विनंतीला मान देऊन मी विड्रॉ केलं तो फॉर्म. आणि त्याच्यानंतर 2014ला त्यावेळी तुम्ही पवारसाहेबांच्या शब्दाला हेल्प करून म्हणजे त्यांची बिनविरोध माझ्यामुळे झाली निवडणूक आणि 2 संसद त्यांच्या राज्यसभेत सदस्य गेले, त्यावेळेस मी विड्रॉ केलं. हे सगळं जग जाहीर आहे. म्हणजे तुम्ही युट्यूबला पण चेक केलं तर तुम्हाला दिसेल की माझ्याकडे 52 आमदार होते आणि त्यांच्याकडे 26 होते. त्यामुळं त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की ठीक आहे, मी विड्रॉ केलं. त्याच्यानंतर मी 14ला 12 ते 14 सक्रिय राजकारणात राहून 52च्या 52 आमदार तसेच मी रिलेशन ठेवून मी परत 14ला बिनविरोध म्हणजे बिनविरोध भारतात मी एकमेव कुठल्याही पक्षात सदस्य नसताना बिनविरोध निवडून आलो. त्याच्यानंतर मी भारतीय जनता पक्षाला 26 सदस्य आलो आणि मी तेव्हापासून राजकारणात आहे. हे जे सांगतात काही उद्योजक किंवा नुसतं उद्योजक आणि आज आला असं काही नाहीये. त्यानंतर 2 वर्षानंतर मला 2017ला
देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की संजय, तू भारतीय जनता पक्ष सहयोगी सदस्य आहे, ह्या नात्याने तुझं कर्तव्य की पुण्याच्या महानगरपालिकेचा रिझल्ट तू आम्हाला दे, तू लक्ष घाल. मग आपल्याला एखाद्या नेत्याने सांगितलं, लक्ष घालता आपलं घालणं कर्तव्य असतं, त्या पक्षाचा सदस्य असतो, त्या पक्षाची निष्ठा म्हणून आपल्याला काम करावंच लागतं. आणि मग आपण महानगरपालिका राष्ट्रवादी सुद्धा ऑब्व्हियसली करणार आहात ना? 100% करणार. राष्ट्रवादीसाठी सुद्धा जी जबाबदारी मला माननीय उपमुख्यमंत्री, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष वहिनी जे काही जबाबदारी देतील किंवा पारदादा जी जबाबदारी देतील ते मी तेवढ्याच प्रामाणिकपणे पार पाडणार. मला नाही बघा, विक्रम काकडेंना विधान परिषद मिळणार ह्या बातम्या सुरुवातीपासून होत्या. अगदी झिशान सिद्दीकींचा असेल किंवा त्यानंतर इद्रिस नायकोडींबद्दल काही बातम्या बाहेर वगैरे आल्या होत्या, सगळं ठीक आहे. मुद्दा असा आहे की हे परिषदेचं नक्की फायनल कसं काय झालं? म्हणजे ते काय, ते 2 मित्र आहेत, त्या 2 मित्रांनी हे सगळं फायनल केलं? अपार्ट फ्रॉम दॅट पक्षामध्ये मिटिंग झाल्या, पक्ष संघटनेत मिटिंग झाल्या, जशा दरवेळेस सगळ्या पक्षात संघटनेमध्ये मिटिंग होतात, सदस्य असतात, सदस्यांमध्ये 4-5 नावं असतात, त्या नावांमध्ये चर्चा होती. त्या नावांमध्ये मग कोण बेनिफिटी आहेत, कोणी म्हणजे पूर्वीपासून आपण म्हणतो ना की बाबा आम्ही पूर्वीपासून आहोत, जुने आहोत, आम्ही निष्ठावंत आहोत, मग वजाबाकी बेरीज केली जाते की कोणाचा किती फायदा होईल, कोणाचा किती फायदा होईल. ह्याच्या आधी पक्षाची पदं किती भोगलीत आणि किती पक्ष वाढवला, नवीन येणारा माणूस किती पक्ष वाढू शकतो. आता बघा, नारायण राणेंना आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये घेतो, तेव्हा पण कोकणामध्ये आमच्या भारतीय जनता पक्षांनी बराचसा प्रॉब्लेम आणलाच होता, परंतु नारायण राणे साहेबांनी भारतीय जनता पक्ष कोकणामध्ये वाढवला. तसं उदय म्हणजे बरेचसे लोक त्या पक्षात जेव्हा जातात, इकडे जातात, तिकडे जातात, स्थानिक लेवलला तेवढं होतं, तेवढं झालं आणि परत ते सुरळीत झाले. आता 2 दिवस तुम्ही मुंबईत होता आणि याच्यासाठी की तुम्ही शरद पवारांना भेटला, तुम्ही देवेंद्र फडणवीसांना भेटला, तुमच्या आणखी कदाचित काही भेटीगाठी झाल्या असतील, पण या 2 नेत्यांबद्दल तुमचं नक्की काय बोलणं आलं भेटीगाठींमध्ये? निवडणूक अनअपोज करायची हा विषय होता, भेटीगाठी असे काय प्रॉमिसेस किंवा असे काय डील्स शेअर झाले? भेटीगाठी म्हणजे काय की मी जेव्हा 2014ला उभा होतो तेव्हा मी बिनविरोध निवडणूक केली. आता मी म्हणलं आपला मुलगा उभा आहे आणि आपल्या मुलाला आपण 300 किलोमीटर पेरीफेरी हे अंतर आहे, बरं, आपण इतकं पळवण्यापेक्षा आपण जसं आत्ता मार्केटमध्ये डिझेल आणि पेट्रोलची खूप टंचाई आहे, मोदी साहेबांनी की बाबा योग्य वेळेला किंवा जेव्हा गरज असेल तेव्हाच तुम्ही तुमचा प्रवास करा, अशा टायमिंगमध्ये अशा टायमिंगमध्ये आपण जर का निवडणुका करायच्या तर हे योग्य नाही. आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस हे आमचे घटक पक्षाचे, त्यांनी मला विनंती करण्याची गरज नाही पडली, कारण साहेब काय म्हणले होते, अरे माझी नैतिकता आहे संजय आणि तू माझा मित्र आहे, ह्या दोन्ही गोष्टींना प्रदीप कंद विड्रॉ करेल, तू काही काळजी करू नको. मग राहिले बाकीचे एकनाथ शिंदेचे लोक, त्यांना आम्ही भेटून सांगितले की बाबा तुम्ही तुमचा विड्रॉ करायला सांगा, नैतिकता आहे. मग राहिला पक्ष फायनल स्टेजला आमचा की राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांच्या पक्षाचा उमेदवार उभा होता. बरोबर. मी त्यांना म्हणजे ताईंना विनंती केली की ताई काय होतं की आत्ता आमचे आहेत 700ची, तुमचे आहेत 80-90ची, आणि मग एवढं आपण करायचं. मी बाबांना म्हणजे साहेबांना पक्षासाठी 2012ला मी विड्रॉ केलं होतं. आता माझा मुलगा आहे आणि परंपरा असते की एखाद्या माणसाचा मुलगा जेव्हा येतो, जसं ताई स्वतः आल्या होत्या राजकारणात, तेव्हा बाळासाहेब ठाकरेंपासून सगळ्यांनी बिनविरोध केली. बरोबर ताई. तसं मी जेव्हा 12ला उभा म्हणजे 12ला अपक्ष फॉर्म भरला तेव्हा माझ्याकडे मेजॉरिटी असताना मी म्हटलं नाही, साहेबांनी विनंती केली, सोडलं. तसं मी ताईंना म्हटलं, ताई आता माझा मुलगा आहे, तुम्ही मला मदत करा, सहकार्य करा. आणि जर का 50-100 मतांचा डिफरन्स असता तर म्हटलं लढणं योग्य आहे. मग त्यांनी म्हटलं ठीक आहे संजय, आम्हालाही आत्ता जे काय पेट्रोलची जे कारण धावपळ होती, कार्यकर्त्याचे पळापळी होतात, सरकारी यंत्रणा सगळी कामाला लागती, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांनी आपल्याला सहकार्य करून ती भूमिका घेतली, विड्रॉ केला. पण हा शब्द तुम्हाला पवार साहेबांनी दिला की ठीक आहे आमचा कॅन्डिडेट विड्रॉ करतो? नाही, मला ताईंनी शब्द दिला. ओके, सुप्रिया ताईंनी शब्द दिला. आणि मग पवार साहेबांनी तुमच्या भेटींमध्ये? पवार साहेबांची माझी भेट नाही, मी सुप्रियाताईंनाच फक्त फोन केला आणि सुप्रियाताईंना सांगितलं की बाबा तुम्ही लक्ष घातलं तर बरं होईल. साहेबांशी फोनवर बोललो, साहेबांशी पण फोनवर सांगितलं मी. साहेब म्हणजे ठीक आहे, तुझा मुलगा आहे संजय, आम्ही सहकार्य करू, म्हणजे की ठीक आहे. आणि त्यांनी तसे खाली आदेश दिले, त्यांनी आपल्याला सहकार्यच केलं.
पवारसाहेबांनी असेल, सुप्रियाताईंनी असेल, आणि ही निवडणूक बिनविरोध झाली असं मला आनंद आहे. कारण माझी निवडणूक बिनविरोध झाली होती. मी माझ्या मुलाची बिनविरोध नसतो करू शकलो तर ते मलाही खंत राहिलं असतं की 15 दिवसाला पळवा आणि मग ते सगळं त्रास वाचवण्यासाठी काल मी सहज पत्रकार परिषदेत विक्रम काकडेंना असा प्रश्न विचारला की म्हटलं तुमचं म्हणजे हा तुम्हालाही मला याच्यासाठी विचारायचा आहे. मी म्हटलं की काकडेंचं विशेष अभिनंदन याच्यासाठी केलं पाहिजे की त्यांनी काय फक्त पक्षांतर्गत वादळं शमवली नाहीत तर त्यांनी विरोधकांनाही त्या अर्थाने थंड केलं. तर मग आता प्रश्न असा आहे की अशी नक्की विरोधकांना काकडेंनी कोणती साखर खायला घातलेली आहे की ते फॉर्मही मागे घेत आहेत आणि ते गोडही बोलतायत. तुम्हाला सांगतो मी, विरोधकांना आम्ही कुठली साखर वगैरे हा काही विषय कारण ते नाही. गोडही बोलतात असं 2012ला तुम्ही कुठल्याही गुगलवर चेक करा, युट्यूबला चेक करा. 2012ला मी आदरणीय पवार साहेबांच्या शब्दाला मान देऊन 52 आमदार असताना पण मी विड्रॉ केलं. ते त्यांनी लक्षात हा, ते त्यांना माहिती आहे, सुप्रियाताईंना माहिती आहे, त्यांच्या पक्षातल्या सगळ्या नेत्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी ते मी त्यांना आठवण करून दिली. ते म्हणजे ठीक आहे संजय, आम्ही तुम्हाला मदत करू. सो डील बेसिकली हे होतं या सगळ्यामध्ये की विक्रम काकडे लढणार आहेत हे क्लिअर आहे. महत्वाचं तुम्ही त्यांना 2012ला मदत केली, तोच पॅटर्न आता पण रिपीट झाला. आता मुद्दा इथे येतो की पक्षांतर्गत काही लोक आहेत ज्यांचं या सगळ्यामध्ये म्हणजे आता जसं की लांडे म्हणाले की बाबा आर्थिक निकष पूर्ण नाही करू शकलो किंवा आणखी तुम्ही मधल्या एक दोन माणसांना भेटायला गेला, असं काही नाही, असं काही एक दोघांना भेटायला नाराज तर असणार, 100% लोक नाराज असतात. तुम्ही पण गेलाच की आता एक दोघांना मधल्या काळात भेटायला. तर मग आता फायनली सगळ्या गोष्टी लाईनअप झाल्या. आता म्हणजे 99% सगळ्या गोष्टी त्यांनाही कळालं की बाबा हे पक्षाने कुठल्या संजय काकडेंचा भविष्यात फायदा होऊ शकतो ह्या दृष्टिकोनानं तो निर्णय झाला त्यावेळेस. आणि मग आता सगळे बऱ्यापैकी सगळे म्हणजे 99% लोक खुश आहेत. म्हणजे आता एक शेवटाकडे चाललं म्हणून 2017ला ज्यावेळी संजय काकडेंना आदेश म्हणण्यापेक्षा ज्यावेळी निरोप आला मुंबईमधून की तुम्हाला ही जबाबदारी आणि ही पार पाडायची आहे, ती जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यावेळी तुम्ही राष्ट्रवादीच्या पक्षाचा विचार नाही केला. भविष्यामध्ये ज्यावेळी तुम्हाला राष्ट्रवादीकडून अशी काही जबाबदारी येईल आणि जर मित्रपक्षाविरोधात काही काम करायचं असेल तर पहिली गोष्ट आमचा मित्रपक्षाच्या विरोधात काम करायची वेळ येणार नाही. कारण मित्रपक्षातही आम्ही आजही घटक पक्ष म्हणून सरकारमध्ये आहोत. भविष्यात पण आम्ही युती करून सगळ्या निवडणुका लढू. म्हणजे अशी वेळ येणार नाही. आलीच तर मी माझ्या पक्षाची एकनिष्ठ राहील. तुम्ही तुमच्या पक्षाची कमांड जी असेल ती लाईन पुढे ती जी तुम्ही भूमिका भाजपमध्ये जी असताना केली तीच तुम्ही राष्ट्रवादीत असताना. पक्षश्रेष्ठी जी भूमिका देतील मला ती मी नक्कीच प्रामाणिकपणे पार पाडेल. त्यात कुठलंही हायगे राहणार नाही माझ्याकडून. खूप खूप धन्यवाद. मला त्यांच्याशी यायचे मी 2 दिवस फोन करत त्यांना, ते मुंबईमध्ये होते. मला बोलायचं मुद्दा याच्या संदर्भात होतं की ज्यावेळी मी काही प्रश्न विक्रम काकडेंना विचारले तेव्हा ते म्हटले की नाही नाही, तिथं वरच्या लेवलला सेट झाले, तिथे सीएम साहेब बोलले, तिथे पवार साहेब बोललेत वगैरे. तर मी म्हटलं मग आज वरच्या लेवलला येऊ आणि जरा बोलू की एक्झॅक्टली कशा पद्धतीने सगळ्या ऍडजस्टमेंट झाल्या आहेत. शेवटी राजकारण म्हटलं तर निगोसिएशन्स असतात, गिव्ह अँड टेक असतं आणि याच सगळ्या अनुषंगाने आत्ता ही निवडणूक पुढे सरकते. विक्रम काकडेंना उमेदवारी मिळते. अर्थात येणाऱ्या काळात जसे ते राजकारणात आलेत तसं त्यांच्या कामाचं समीक्षणही होईल, त्याच्यावरती टीकाही होतील आणि ती टीका म्हणजे तुम्ही पब्लिक लाईफमध्ये असताना ती तुम्ही ऍक्सेप्टही करायला लागेल, त्याच्यावरती कामही भविष्यात करायला लागतील. ते जेव्हा राज्यसभेवरती होते तेव्हा त्यांच्यावरती झालीच, अजूनही होत असते तुमच्यावर टीका. चाललेलं टीका होतं. एकदा असं आपण राजकारणात आलो किंवा समाजकारण आलो की टीका होतातच. इट्स अ पार्ट ऑफ प्रोसेस. त्यामुळे विक्रम काकडेंना येणाऱ्या काळात प्रश्न लोक विचारतील. त्यांच्या पक्षातले आता त्यांच्याकडे आणखी कोणती जबाबदारी ती पण बघणं महत्वाचं आहे. तुम्ही मुंबईत बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओंकार थेट, पुण्यावर. फोन का वाजतोय? फोन वाजता हा ना, बंद